हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझं काय चालू आहे, तर सुरू असं विशेष काहीच नाही. कणकेचा ना डबा खाली झाला होता, तर तोच मी इथे घासायला घेतला. म्हणजे बघा, 1-2 दळणाच्या नंतर ना डबा छान असा घासून घेतला ना की ते बरं पडतं. नाहीतर मग आपण काय करतो की त्या डब्यामध्ये ना दळण भरत जातो आणि कित्येक दिवसपर्यंत मग तो डबा घासण्यामध्ये येतच नाही. तर ते बघा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ना चांगलं नसतं. म्हणजे जे खालचं पीठ आहे तर ते कित्येक दिवसपर्यंत ना तसंच राहतं. आणि कधी बघा मग त्यामध्ये ना जाडके वगैरे सुद्धा लागतात. कारण गव्हाच्या पिठाला ना म्हणजे लवकर जाडके लागतात. जसं बघा, तुम्ही खूप दिवसपर्यंत जर ते गव्हाचं पीठ तसंच ठेवलं तर तिथे ना जाडके लागण्याची शक्यता असते. तर त्यामुळे 1-2 दळणाच्या नंतर ना हे जे गव्हाच्या पिठाचा जो डबा आहे तर तो घासून घ्यायचा. प्रत्येक दळणाला शक्य होत नसेल तर 1-2 दळणाच्या नंतर तरी तो डबा घासून घ्यायचा. म्हणजे ते आपल्या आरोग्यासाठी ना चांगलं असतं. त्यानंतर ना महिन्याच्या किराण्यामध्ये बघा एक ना मी छान असा हा बदल केला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मी काय करायची की तेलाचा जो 15 किलोचा जार असतो, टीना आपण म्हणतो त्याला, तर तोच ना मी प्रत्येक वेळेला आणायची. आणि तोच टीना मग आपल्याला 2-2.5 महिने, कधी 3 महिने तर असा चालतो. तर एकतर बघा त्या याच्याने ना म्हणजे 1-2 महिन्याच्या नंतर 3ऱ्या महिन्याचा जो बजेट आहे आपला ना तर तो खूप बिघडतो. म्हणजे जेव्हा तेलाचा टीना वगैरे आपण आणतो त्या किराण्याला 5.5, 5 असा, म्हणजे कधी 6,000ही होतो. तर असा ना आपला जो बजेट आहे तर तो ढासळतो. तर त्यामुळे मग मी आता एक ना म्हणजे ही एक सुरुवात केली आहे की प्रत्येक महिन्याच्या किराण्याला ना तेलाचे पाऊच मागवायचे. किंवा जारसुद्धा आपण मागवू शकतो. जो 5 लिटरचा जार असतो तर तोसुद्धा मागवू शकतो. पण मी ना पाऊच मागवते आता. तर कधी कोण्या महिन्याला ना सनफ्लावरचा, कधी कोण्या महिन्याला सोयाबीनचा, कधी कोण्या महिन्याला फल्लीचा. तर असे म्हणजे पाऊस मागवते. तर एकतर बघा, जे तेल आहे आपण बदलू खातो तर आपल्या आरोग्यासाठी ना खूप छान असतं. अगदी छोटीशी गोष्ट आहे पण त्याचे फायदे ना खरंच खूप आहेत. एकतर आपला जो बजेट आहे तर तो ढासळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तेल आहे, कुकिंग ऑइल आहे, तर ते बदलू खाणं ना इतकं चांगलं असतं. एकच एक म्हणजे बघा, बऱ्याच वेळा डॉक्टरसुद्धा सांगतात की एकच एक तेल वापरायचं नाही, तेल ना बदलू वापरायचं. तर जेव्हा आपण टीना आणतो तर 15 किलो तेल असतं त्यामध्ये. तर ते बघा 2-2.5 महिने आपल्याला आरामात चालतं. त्यापेक्षा मग म्हटलं की छान असे ना पाऊस मागवायचे. तर एका महिन्याला एक तेल, दुसऱ्या महिन्याला मग दुसरं बदलून तेल, तिसऱ्या महिन्याला पुन्हा आणखी बदलून तेल. तर ते असं रोटेशन चालू राहतं. तर यामुळे बघा एकतर माझा जो बजेट आहे तर तोसुद्धा एक कॉन्स्टंट राहतो किराण्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली हेल्थसुद्धा या गोष्टीमुळे छान राहते. दुसऱ्या दिवशीचा शनिवार होता त्यामुळे मग शनिवारसाठी काहीतरी हॅवी नाश्ता हवा असतो. तर म्हणून मग ना इडली बनवण्यासाठी ना उडदाची डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलेले. आणि त्यानंतर मग आली आहे मार्केटमध्ये थोडंसं काम होतं. आणि सोबतच किट्टूच्या नाकामध्ये ना खडासुद्धा टाकायचा होता. म्हणजे नोस्पिन म्हणतात बहुतेक त्याला. तर नोस्पिनसुद्धा टाकायची होती तिच्या नाकामध्ये. कारण 3-4 महिन्यापासून ना तिच्या नाकामध्ये ना एक चांदीचा तार होता. तर तेच म्हणजे जी नथनी असते तर ती होती. तर तेच बदलून मला ना त्यामध्ये ना खडा टाकायचा होता. मागच्या वेळेला बघा ऑटम ब्रेक होता नवरात्रीच्या दरम्यान. तर त्या दरम्यान ही माझ्या आईकडे गेली. तर त्यावेळेला हिने ना आईला नाक टोचवून मागितली. माझ्या भावाची मुलगी आणि किट्टू अशा दोघीही ना एकाच वयाच्या आहेत. तर दोघींनीसुद्धा आईला ना ती नाक टोचवून मागितली. तर त्यावेळेला ती चांदीच्याच तारामध्ये टोचवण्यात आली. कारण बघा एकतर ना सोनं म्हणजे सोन्याच्या तारामध्ये आपण जी नथनी वगैरे आहे तर ती घालतो. पण त्यानंतर मग पुन्हा 2-3 महिन्याने आपल्याला खडा टाकावाच लागतो. तर म्हणून मग चांदीच्याच तारामध्ये टाकली. कारण मग ते सोनं नाहीही म्हटलं तरी मोळीमध्येच जातं. तर म्हणून मग चांदीच्याच तारामध्ये टाकलेली होती. तर आता मी तिला ना खडा टाकून दिला छान. सोबतच म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि रविवारचं जे रुटीन आहे तर ते इतकं हेक्टिक असतं. तर त्यामुळे मग ना बाहेर निघणं काही होत नाही. म्हणजे रविवारच्या दिवशी ना घरातलेच किती सारे एक्स्ट्राचे कामं आपले निघतात. तर म्हणून मग ना पूजेचे फुलंसुद्धा मी ना शनिवारला संध्याकाळच्या वेळेला घेऊन येते. आणि सोबतच ना फळंसुद्धा घेऊन आलेली. कारण आमच्या इथे जो आठवडी बाजार लागतो तर तिथे ना फारसे पाहिजे तेवढे ना फळांची दुकानं काही राहत नाही. तर म्हणून मग मी आता ना एक म्हणजे रुटीनच चालू केलं की
जिथे मी फुलं घ्यायला जाते आठवड्यातून एकदा, म्हणजे फुलं हा एक क्रम बनलेलाच असतो की आठवड्यातून एकदा फुलं आणायचेच असतात. 100-150चे फुलं आणले की ते 8 दिवस मला चालतात. तर ज्या फुलंवाल्या मावशी आहेत तर त्यांच्याच बाजूला ना एक फळांची खूप छान अशी दुकान असते. तर तिथूनच मी फळंसुद्धा घेऊन येते आणि फुलंसुद्धा घेऊन येते. म्हणजे आठवडाभर हे फळं आणि फुलं या दोनही गोष्टी मला चालतात. दुसऱ्या दिवशी खूप हेक्टिक रुटीन असतं आणि सगळं असं हेक्टिक होऊन जातं. त्यामुळे मग शनिवारीच्या सायंकाळच्या वेळेला हे काम मी आता सध्या आटोपून घेते. जेही फुलं होते तर ते सगळे ना इथे डब्यामध्ये भरून ठेवले आणि जेही फळं वगैरे असतात तर ते बघा ते ना मिठाच्या पाण्यामध्ये ना धुवून घ्यायचे. कारण एकतर त्यावर धूळ असते, जम्स वगैरे असतात, तर त्यामुळे ना थोडीशी आपली सेफ्टी आपल्या हाताने घेतलेली बरी, आपली सुरक्षा आपल्याच हातामध्ये असते. तर त्यामुळे आजकाल मी हे सगळं ना मिठाच्या पाण्याने धुवून घेते. स्कूटीमध्ये ना पिशवी काही होती नाही, त्यामुळे इतक्या सगळ्या कॅरी बॅग ना जमा झालेल्या. जेव्हाही मला कधी जायचं असतं ना तर त्यावेळेला स्कूटीमध्ये ना मी म्हणजे त्या डिक्कीमध्ये 2-3 पिशव्या तरी टाकून ठेवते. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण सामान आणत जातो आणि त्या स्कूटीच्या डिक्कीमधल्या ज्या पिशव्या आहेत तर त्या संपून जातात. तर त्यामुळे ना खूप साऱ्या ह्या कॅरी बॅग जमा झालेल्या होत्या, त्यांना त्यांच्या जागी ठेवलं. अचानक डोक्यामध्ये प्लॅन आला की जे फळं आहेत तर ते छान असे फ्रेश आहेत आणि घरी ना कस्टर्डसाठी म्हणजे दूधसुद्धा वाचलेलं होतं. फ्रीजमध्ये ना बऱ्यापैकी दूध वाचलेलं होतं आणि कस्टर्ड पावडरसुद्धा होता. तर अगदी कुठलाही प्लॅन न करता आणि कुठलीही प्री प्लॅनिंग न करता अगदी अचानक वेळेवर ऐन टायमावरच ना कस्टर्डचा प्लॅन बनला. तर इथे मी ना कस्टर्ड बनवण्यासाठी दूध उकडायला ठेवलं आणि कस्टर्ड पावडर बघा कोमट दुधामध्ये ना छान अशी ना घोळून घ्यायची. माझ्याकडून ना कडक दुधामध्ये घातलं मी, तर थोडेसे ना लम्स पडले त्यामध्ये. तर अगदी कोमट दुधामध्ये ना कस्टर्ड पावडर छान अशी घोळून घ्यायची आणि ती जी पावडर म्हणजे जे लिक्विड आपण बनवलेलं आहे तर ते दुधामध्ये घालायचं. त्यानंतर त्यामध्ये ना साखरसुद्धा घातलेली आहे. कस्टर्ड माझ्या इथे मुलांना ना थोडासा गोडच आवडतो. कस्टर्डच नाही, कुठलीही गोष्ट मुलांना ना माझ्या इथे गोडच आवडते. त्यामुळे मग साखरेचं प्रमाण थोडंसं जास्तच घातलं. त्यानंतर हे जे दूध आहे तर ते छान असं गार थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्या आवडीचे जे जे फ्रूट्स आपल्याला आवडतात तर ते सगळे फ्रूट्स या कस्टर्डमध्ये घालायचे. आणि खरं सांगते इतका छान वाटतो, मुलांना आवडीने खातात. म्हणजे खूप काही असं लागत नाही, फक्त दूध हवा असतो, कस्टर्ड पावडर हवा असतो आणि फळं हवे असतात आणि छान पौष्टिकसुद्धा असतो आणि मुलं आवडीने ना खातात सुद्धा. तर छान असा ना कस्टर्ड बनवून घेतला मी. त्यानंतर दळणाची पिशवीसुद्धा डब्यामध्ये खाली करून घेतली, कारण ती तिथल्या तिथे किचनमध्ये पडलेली असते आणि किचन माझं ना ऑलरेडी लहान आहे. त्यामुळे ना मग या लहान सहान गोष्टीसुद्धा खूप पसारा करतात. म्हणून मग ना ज्या वेळेचं काम त्या वेळेला आटोपून सगळा पसारा आवरसावर करून घेतलेला बरा असतो. त्यानंतर मग ना जी उडदाची डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलेले होते तर ते सुद्धा रात्रीलाच वाटून ठेवले. या वेळेपर्यंत जेवणं खाणं सगळे आटोपलं आहे आणि जवळपास 10-10:30ची वेळ झालेली असावी. तर जेही म्हणजे इडलीसाठीचं जे बॅटर होतं तर ते तयार करून घेतलं. रात्रीच उठ करून ठेवून दिलेलं बरं असतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्यामागे धावपळ होत नाही आणि पीठसुद्धा छान असं फर्मेंट होऊन जातं. म्हणून मग इडलीचं डोस्याचं जे काही बॅटर असते तर ते मी रात्रीलाच म्हणजे उठ करून ठेवून देते आणि 4 तास जवळपास हे डाळ आणि तांदूळ वगैरे भिजत ठेवते. त्या 4-5 तासाच्या नंतर अगदी असं व्यवस्थित ना हे भिजून जातं. त्यानंतर मग वाटलं की अगदी छान असं मऊसूद होऊन जातं ते. त्यानंतर किचनची पुन्हा थोडीशी आवरसावर करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी सगळे हेअर वॉश करतात. म्हणजे मी, किट्टू, सानू आम्ही तिघीही हेअर वॉश करतो. तर आदल्या दिवशी रात्रीला ना थोडंसं तेल कोमट करून डोक्याला छान अशी ना मालिश करून घेते. म्हणजे मुलींनासुद्धा करून देते आणि मी सुद्धा करून घेते. केस धुवायच्या आधी केसांना ना थोडासा म्हणजे ऑइल लावून घ्यायचा. जो ऑइल तुम्ही वापरत असाल तर ते ऑइल लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा म्हणजे बघा ऑइल लावल्याच्या 3-4 तासाच्या नंतरसुद्धा आपण केस धुवू शकतो. म्हणजे रविवारच्या दिवशी समजून जर सकाळी आपण तेल लावलं तर त्याच्या 1-2 तासाच्या नंतरसुद्धा आपण केस धुवू शकतो किंवा मग आदल्या रात्रीसुद्धा लावलं तरी चालते. यामुळे केसांना छान असे मॉइश्चर राहतात आणि केसांना पोषणसुद्धा मिळतं. तर म्हणून मग हेअर वॉश करायच्या आधी ना हेअर मसाज करून घ्यायचा तेलाने.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चिया सीडचं पाणी मी पिते, तर ते भिजत घातलं आणि त्यानंतर मग आमची चालू आहे मालिश. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.